लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कारागृहातील बंदीचा जेल प्रशासन व शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप। नातेवाईकांनी जेल प्रशासन व डॉक्टरांवर कारवाई करण्याची केली मागणी। नाशिक रोड कारागृह प्रशासन आणि शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका कैदी बंदीचा मृत्यू झाल्याची घटना समोर येतेय। नाशिक रोड कारागृह प्रशासन व शासकीय रुग्णालय नाशिक यांच्या निष्काळजीपणामुळे नाशिक रोड कारागृहामध्ये बंदी असलेले भाऊसाहेब झावरे वय वर्ष 65 यांचा मृत्यू झाला असून एका गुन्ह्यात नाशिक रोड कारागृहात ते बंदी असताना 21/4/2024 रोजी त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण व बीपी देखील वाढला असल्यामुळे नाशिक रोड कारागृह प्रशासन यांनी शासकीय रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी पाठवले। त्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर गुंजाळ हे उपचार करत होते। उपचार सुरू असताना डॉक्टर गुंजाळ यांनी रुग्णास व रुग्णाच्या नातेवाईकास निरोप दिला की जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितले आहे की रुग्णास उपचार चालू ठेवायचे असतील तर आर्थिक अटी शर्ती पूर्ण कराव्या लागतील। त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले की आमची आर्थिक अटी शर्ती पूर्ण करण्याची परिस्थिती नाही असे सांगितल्यावर डॉक्टर गुंजाळ यांनी ठीक आहे, तुमचा निरोप जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांना कळवतो असे सांगितले आहे। दुसऱ्या दिवशी डॉक्टर गुंजाळ आले असता त्यांनी भाऊसाहेब झावरे यांना नातेवाईकांना न भेटता रुग्णास सोडण्यात आले। दिनांक 2 मे 2024 रोजी सायंकाळी 4:10 त्यांना शासकीय रुग्णालयातून सोडले व त्यांना डॉक्टर गुंजाळ यांनी कारागृह डॉक्टर व पोलीस यांना फोन करून झावरे पेशंटला घेऊन जाण्यास सांगितले। कारागृहात नेल्यापासून झावरे यांच्या शरीरातील वेदना अधिकच वाढत होत्या, परंतु नाशिक रोड कारागृहातील प्रशासनाने त्यांना उपचार दिले नाहीत। त्यांची तब्येत अधिकच खालावली गेल्यामुळे त्यांना पुन्हा दिनांक 22 मे 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता शासकीय रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। त्यावेळी शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कारागृह प्रशासनाला सांगण्यात आले की नातेवाईकांना मृत्यू झाल्याचे कळवावे। यावेळी नाशिक रोड कारागृह प्रशासन डॉक्टर चारुदत्त शिंदे, डॉक्टर गुंजाळ यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। यावेळी डॉक्टर चारुदत्त शिंदे व डॉक्टर गुंजाळ यांनी आर्थिक अटी शर्ती पूर्ण न केल्यामुळे मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले। त्यामुळे डॉक्टर चारुदत्त शिंदे व डॉक्टर गुंजाळ व कारागृह प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्यात येऊन त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता झावरे कुटुंबियांनी केली आहे। यावेळी मयत भाऊसाहेब झावरे यांचे चिरंजीव अतुल झावरे यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी अतुल झावरे। माझे वडील काही कारणावश नाशिक जिल्ह्यात ऍडमिट होते। नाशिक जिल्हा बंदी होते आणि 10 तारखेला त्यांना नाशिकला आणलं होतं। 10 तारखेला ईद होती, त्या दिवशी इथं आणलं नाशिकला। त्यानंतर ते 4-5 दिवसांनी ते आम्हाला जेलचा फोन आला की तुमच्या वडिलांना सिव्हिल ऍडमिट केलंय म्हणून। सिव्हिल ऍडमिट कशा करता केलं की त्यांचा शुगर हाय झाली, 6.5 शुगर झाली आणि त्यांना निमोनियाचा त्रास होता, त्याकरता त्यांनी ऍडमिट केलं होतं। त्यानंतर आम्ही 11 तारखेला किंवा नाही सॉरी तारीख मला आठवत नाही, पण 21 तारखेच्या आधी 8-10 दिवस आम्ही हजर झालो नाशिकला सिव्हिलला हजर झाल्यानंतर त्यांना 10 दिवस आम्ही आयसीयू ट्रीटमेंट दिली। आयसीयूच्या ट्रीटमेंट चालू असताना सलग 10-12 दिवस त्यांची शुगर 650ची फक्त 400 वर आली। 400, 450, 450। ठीक आहे, 10 दिवसानंतर प्रशासन निर्णय घेतला की यांना कॅज्युअल्टीला हलवायचं। ठीक आहे, आम्ही त्याला मान्यता दिली, हलवा म्हणलं काही हरकत नाही। कॅज्युअल्टीला हलवलं होतं। त्यानंतर 3 दिवसांनी जेल प्रशासनचा जे डॉक्टर आहेत, काय नाव त्यांचं, अत्तार, ते इथं आले आणि पोलीस आले आणि इथल्या डॉक्टरांना भेटले ऑफिसमध्ये की म्हणजे पेशंटला घेऊन जायचं। पण ठीक आहे, पेशंटला घेऊन जाणं का होईना, पण पेशंटला काय घेऊन जायचंय? पेशंट तुम्ही सद्यस्थिती काय पाहिली का, शुगर किती काय आहे ते काहीच नाही पाहिलं तुम्ही आणि पेशंटला घेऊन गेले। ठीक आहे, आमच्याकडे डिस्चार्ज कार्डचं त्याची आमच्याकडे प्रत आहे, त्याच्यावरती 410 शुगर आहे। तर ह्या स्टेजला पेशंटला घेऊन जायची गरज काय होती? आमचा पेशंट काय आतापर्यंत नव्हता, आमचा पेशंट काय बलात्कार नव्हता, आमचा पेशंट काय 302 केलेला नव्हता। काय गरज आहे आमच्या पेशंटला तुम्हाला घेऊन जायची? कशासाठी उपचार चालू असून तुम्ही घेऊन गेले का? कारण याच्या कारण मागे तुमचं काय अर्थकारण दडलंय का? मला पैसे पाहिजेत का? पैसे या अर्थाने म्हणतोय मी, कशासाठी? आणि पेशंटला तुम्ही खांद्यावरती हात ठेवून देताय त्या दिवशी,
याची तुम्हाला एकदम काय साध्य करायचं? पेशंट एकदम बरोबर ठणठण बरा आहे म्हणून असं साध्य करायचं का? मला ह्या प्रकरणात फक्त आज माझा बाप गेलेला आहे, मला आज काहीच नको. माझा बाप इथं आज 8 दिवस पडला तर हरकत नाही, पण मला या ज्या घटनेला जे दोषी आहेत इथले डिस्चार्ज डॉक्टर, सिव्हिलचा डॉक्टर जो घ्यायला आला होतो आणि जेलचा कोण असेल तो प्रशासनाचा अधिकारी, म्हणजे थोडक्यात जेलर डॉक्टर, इतक्या दिवसात त्यांना आतमध्ये नेल्यानंतर त्यांना तिथं 20 दिवस आतमध्ये ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलले की जेलच्या दवाखान्यामध्ये ठेवतो. बस जेलच्या दवाखान्यात तुम्हाला एवढी जर सुविधा होती तर तुम्ही इथं का आणलं? कशासाठी आणलं तुम्ही? बरं इतक्या दिवसात तुमच्या माझ्या वडिलांना शुगर का कमी झालं जेलमध्ये? बरं नाही कमी हरकत नाही, तुम्हाला सिव्हिल मांडलं होतं का तुम्हाला परत ऍडमिट करायला? कशासाठी तुम्ही माझ्या वडिलांचा बळी घेतला? नाहक बळी का घेतला? मला याचं उत्तर पाहिजे. आणि जोपर्यंत ह्या 4-5 लोकांना कारवाई होत नाही तोपर्यंत मी बॉडीला हात लावणार नाही. डिस्चार्ज देणारे चारुदत्त ठाकरे, चारुदत्त शिंदे ठाकरे आणि डॉक्टर सिव्हिल डॉक्टर जे घ्यायला ते अत्तार, ते ह्या सर्व घटनेला सर्व जो दोषी हे 4-5 जण आहेत. त्यांचं याच्यात काहीच जात नव्हतं ना. माझ्या वडिलांना ट्रीटमेंट भेटली असती, शुगर क्लिअर झालं असतं, आम्ही आमचा आरोपी घेऊन गेलो असतो जेलला परत जामीन झाला असता, आम्ही आमच्या घरी सुखी, तुमच्या घरी सुखी. आमची मागणी यात आहे ना, यात ह्या सर्व गोष्टींवर जे दोषी आहेत याच्यावर आम्हाला कोणत्या परिस्थितीत उपाय झाला पाहिजे आणि हे सस्पेंड झालेच पाहिजे. तोपर्यंत काही होणार नाही. ही काळ्या दारूची रेष. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक.